आज मी कानासाठी एक नवीन रेसिपी ट्राय केली आणि ती कानाला खूपच जास्त आवडली आणि कानाला मी ती पहिल्यांदाच दिली होती। दिसायला तर काही सुंदर नव्हती पण टेस्टी तर खूपच जास्त होती। घरी लावलेला फ्रेश पालक घेतला, तो स्वच्छ पाण्याने धुवून काढला आणि रेसिपी बनवायला सुरुवात केली। अजून तरी मी कानाला कधी पालक दिलेला नव्हता, मी पहिल्यांदाच कानाला पालक ट्राय करणार होते। त्याची रिएक्शन बघण्यासाठी मी थोडीशी एक्साइटेड पण होते। एक छोटा बटाटा धुवून आणि बारीक चिरून घेतला, अर्धा ऍपल घेतलं, तेही बारीक चिरलं आणि पालक पण छान बारीक करून घेतला। तिघांनाही मी छान उकडायला ठेवलं। बटाट्यामुळे बाळाला एनर्जी मिळते, पालक मध्ये आयर्न असतं आणि ऍपल डायजेशन साठी मदत करतो, म्हणून मी तीनही गोष्टी घेतल्या होत्या। तोपर्यंत काना पण छान झोप घेऊन उठला होता। आजीने त्याला एक घुमी करायला नेलं। तोपर्यंत बटाटा, ऍपल आणि पालक शिजून झाले होते। मी एकदा चेक केलं तर बटाटा मस्त शिजलेला होता। थोडंसं थंड झाल्यानंतर मी मिक्सर मधून त्याला बारीक वाटून घेतलं। त्यांची छान अशी प्युरी बनवून घेतली। कढईमध्ये 2 चमचे तुपाची फोडणी देऊन मी हे सगळी प्युरी त्यामध्ये टाकली। थोडा वेळ उकळ येऊन दिला, हवी तशी कन्सिस्टन्सी ठेवली आणि कानासाठी रेडी आहे एकदम हेल्दी, टेस्टी आणि न्यूट्रिएंट रिच मील। ही प्युरी बनवताना मला थोडं टेन्शन आलं होतं, कारण कानाला मी पहिल्यांदा पालक देत होते। म्हटलं त्याला याची टेस्ट आवडते की नाही, तो खातो की नाही। कानाच्या वाटीमध्ये त्याला आज काहीतरी नवीनच दिसत होतं। कानाला मी पहिला घास भरवला आणि कानाला ती इतकी आवडली की त्याने थोडीशी स्माइल केली आणि लगेच दुसऱ्या घासासाठी तो रेडी झाला। हे बघून मला खूपच छान वाटलं, कारण रेसिपी बनवताना मनामध्ये थोडी धाकधूक होती, पण कानाची स्माइल बघून एकदम मस्त वाटलं। म्हणलं चला, कानाला तर हे आवडलं, म्हणजे आता मी कानाला आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी पालक देऊ शकते। पोटभर जेवण केल्यानंतर कानाने पप्पांसोबत थोडीशी मस्ती केली आणि आंघोळ करून निवांत झोप। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट मध्ये सांगा। चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये। बाय।